तर शिवरायांनी मिलिटरी सिस्टीम पूर्ण बदलली. त्यांनी हायरार्की तयार केली. आपल्याकडे कसे आहेत जनरल, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, कॅप्टन. तर अशी मुघलांकडे किंवा सदन आदिलशाही किंवा कुतुबशाहीकडे असं नव्हतंच. 2-3 हजार वर्ष अशी सिस्टमच नव्हती, इन्क्लुडिंग आपले हिंदू एम्पायर्स. ते काय करायचे, एवढी लँड तुम्ही घ्या. आता तुम्ही जर औरंगजेब आहे, मी तुमचा वॉरियर आहे, तर तुम्ही म्हणाल मेधा तुम्हाला मी 1000 खेडी देतो, तुम्ही तिथला शेतसारा कलेक्ट करा आणि तुमची कॅव्हलरी म्हणजे घोडदळ 1000, 2000, 3000 डिपेंडिंग अपॉन मला जेवढी तुम्ही स्पेस देता. आणि तुम्हाला कुठे स्वारी करायची असेल तर तुम्ही मला बोलवून घेणार आणि मी त्या घोडदळासकट यायचं. ओके, असं. आणि ब्रिटिश म्हणजे इंग्लिश लोकांकडे तेव्हा फ्युडल लॉर्ड्स होते, म्हणजे त्यांच्याकडेही जमीनदारी सिस्टीम होती. पण शिवरायांनी ते चेंज केलं. त्यांनी मिलिटरी सिस्टम बदलली, हायरार्की निर्माण केली. त्यांनी काय सुरुवात केली, त्यांनी पहिले सरनौबत, देन पंचहजारी, देन हजारी, देन जुमलेदार and then हवालदार and then by network collected to this. आपली आजची मिलिटरी सिस्टीम त्या मिलिटरी सिस्टीम वर प्रत्येक रँक होल्डरला शिवरायांच्या ट्रेझरीकडनं पगार जायचा. 1-1.5 लाख लोक होते. दर पौर्णिमेच्या दिवशी पगार पोचता केला पाहिजे. हे अण्णा दत्तू करायचे सगळं.